वायव्य मुंबईच्या निकालाचा वाद वाढल्याचं समजतंय, कारण ठाकरेंची शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे। वायकरांना विजय जाहीर केल्यानं हा सगळा वाद झाल्याचं समजतंय, तर शिवसेना नेते अनिल परब यांनी हा आरोप केलाय। तर वायकरांना विजय जाहीर केल्यानं हा वाद झालेला आहे आणि शिवसेना नेते अनिल परब यांनी हा आरोप केलेला आहे। तर सीसीटीव्ही पुरावा तपासून कोर्टात जाणार असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक मतमोजणीमध्ये घातपात झालाय। ठाकरेंची शिवसेना या संदर्भात कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात भेट दिली आहे। सीसीटीव्ही फुटेज मतमोजणीचे आणि व्हिडिओ चिप हे भेटावे आणि त्यानुसार न्यायालयात ते त्या सर्व चेक करून न्यायालयात त्याला आव्हान देणार आहे निकालाला, असं त्यांचं म्हणणं होतं। या एकंदरीतच या सर्व निवडणुकीच्या निकालावर बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवसेना नेते आणि मुंबई पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार अनिल परब आहेत। आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकी काय प्रोसिजर आहे आणि कशा प्रकारे ही मतमोजणी झाली होती। सर, सर्वात पहिलं म्हणजे हा जो तुमचा जो पराभव झालाय, हा पराभव खरं तर ठाकरेंच्या पूर्ण शिवसेनेच्या जिवारी लागलाय, कारण का जिंकून हा पराभव झालेला दिसतोय। हा पराभव खरोखर आमच्या जिवारी लागलेला आहे एवढ्यासाठी, कारण या मतदारसंघामध्ये शिवसेनेने महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अतिशय मनापासून काम केलं होतं आणि लोकांपर्यंत पोचून मुंबईचा कौल आपल्या बाजूने घेण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि तो यशस्वी पण झाला होता। परंतु सत्तेचा गैरवापर करून दबावाखाली हा निकाल बदलायला भाग पाडलं गेलं। बऱ्याच वेळेला अमोल कीर्तीकर उमेदवार म्हणून जाहीर झाले अशा बातम्या आपण टीव्हीनेच दाखवल्या, परंतु शेवटच्या क्षणाला कोणाच्या दबावाखाली हा निकाल बदलला गेला, कसा बदलला गेला याच्या बाबतीत आम्ही काल पूर्ण दिवस अभ्यास केला। आज आम्ही आत्ता सगळी कायदेशीर कागदपत्र मागवलेली आहेत। या निकालामध्ये ट्रान्सपरन्सी बिलकुल नव्हती, जी माहिती द्यावी लागते ती बिलकुल दिली गेलेली नाही आणि त्यामुळे वेगवेगळे कायदेशीर सगळे त्याच्यावरचे पर्याय आम्ही तपासून बघितलेले आहेत आणि या बाबतीत आम्ही उच्च न्यायालयात याचिका करीत आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट श्रीकांत खरातसह चेतन सावंत, पुढारी न्यूज, मुंबई।